हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। आप देख रहे हैं MTN न्यूज़। आज हम औरंगाबाद के पैठन रोड पर आए हुए हैं। पैठन रोड कंचनवाड़ी पर महानगर पालिका के टाउन प्लानिंग की टीम यहाँ आज पहुंची है और मार्किंग करने के लिए और यहाँ के नागरिकों को नोटिस देने के लिए। यहाँ से लेकर अंदर जो स्कूल है, नाथ वैली स्कूल तक जो ये रोड है, ये 18 मीटर का रोड के ऊपर यहाँ के नागरिकों का ऑब्जेक्शन चालू था कि दोनों साइड से 9-9 मीटर लिया जाए, 18 मीटर का ही रोड रखा जाए। पर महानगर पालिका का कहना है कि 18 मीटर रोड नहीं है बल्कि 36 मीटर रोड है। तो उसी के चलते यहाँ पर आज महानगर पालिका के कर्मचारी अधिकारी यहाँ पहुंचे हैं टाउन प्लानिंग के, और इन्हें नोटिस दे रही है कि ये जो भी ये मामला है इसके पर आप जो है 18 मीटर ही 36 मीटर ही रोड रहेगा, 18 मीटर नहीं। अब यहाँ के नागरिक इसका ऑब्जेक्शन देते हुए इनका क्या कहना है यहाँ के नागरिकों का, आइए हम उनसे बात करें। यहाँ पूरे नागरिक जमा हो चुके हैं, अभी देखना है क्या कहना है यहाँ के नागरिकों का। इनसे बात करते हैं। ये बड़े पैमाने पे यहाँ पर लेडीज भी आई हुई है, आइए लेडीज से बात करते क्या कहना है। हा बोला, काय म्हणणं आहे तुमचं? आज जे महानगरपालिकावाले आले, आमचं जे रोडचं जे समस्या आहे त्याच्यावर आमचा EP फायनलच नाही झाला अजून, तरी पण ते मार्किंग करायला आले आणि ते बोलताय का तुम्ही नोटीस घ्या। तर आमचं म्हणणं एवढं, आमचा विकासाला विरोध नाहीये, आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जे EP फायनल झाला नाही आणि रोडचं सेंटर पॉइंट पण निघालेला नाही अजून, तरी पण ते आमच्याकडे मार्किंग साठी आले आणि नोटीस घेऊन आले की तुम्ही नोटीस घ्या म्हणून। किती मीटरची नोटीस देते ते? त्यांनी आम्हाला अगोदर वावळे साहेबांनी सांगितलं का दोन्ही साइडनी 9-9 मीटर असं 18 मीटरचा आहे, आणि आता त्यांनी डायरेक्ट फायनली करून आणलंय का 36 मीटर वन साइड असं त्यांनी सांगितलं। आता काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं आहे जे आता सध्या EP फायनलच झालेलं नाहीये, हिअरिंग झालेली, त्याच्यावर सुनावणी नाही झाली, आमचं म्हणणं ते होऊ दे, त्याच्यानंतर आम्ही नोटीस रीतसर घ्यायला तयार आहे। आमचा विरोध नाहीये त्या गोष्टीला। आता सध्या नोटीस घ्यायला तयार नाही? आता आम्ही नोटीस घेणार नाही, कारण की आमचा EP फायनलच झालेला नाही अजून। होत नाही तोपर्यंत नोटीस घेणार नाही आम्ही। शासन को ये भी पूछने का है हमको कि जब तक हमारी जमीन गौठान में थी, जब तक हम सब अधिकार थे हमको, और फिर बाद में ऐसा क्या हुआ जो महानगर पालिका के हाथ में गई, तो अभी हमारे को कुछ अधिकार नहीं है। तो इसका जवाब भी सरकार ने हमको देना। हमारा ये बोलना है कि जब तक हमारी जमीन गौठान में थी, जब तक हमारे को सब अधिकार थे, और अब ऐसा क्या होगा जब हमारी जगह ये सब महानगर पालिका के हाथ में गई, तो अब हमारे को कुछ भी अधिकार नहीं है। और रोड ये दोनों साइड से होने को ना, पहले जो जूना नकाशा था उसमें दोनों साइड से रोड था, फिर अब ये वन साइड कैसे क्या हो गया। और अभी भी हमारे को विरोध नहीं है रोड का, अगर करने का आपको तो दोनों साइड से करो, उधर से भी लो इधर से भी लो, वन साइड क्यों कर रहे? बोला काय करायचं आम्ही सांगा तुम्ही, आम्ही कोणी जात मालक नाही राहिले काय नाही, 4 मुली 1 मुलगा आहे। माझं बाप गेलं त्यापासून माणूस वाढला, माझं काय करायचं आम्ही? मार्किंग केली होती त्यावेळेस तुम्ही दोन्ही साईडला घ्या रोड, आम्ही नाही म्हणत नाही ना तुम्हाला, इकडून घ्या तिकडून घ्या। किती घर जाते तुमचं? नाही मोठे घर कुठं जाते आमचं, नोकरीचा पैसा भेटला मालकाचा, आम्ही 5 वर्ष झाली घर बांधतो, आता काय करणार आहे सांगा बरं। आता तुमचं काय म्हणणं आहे? राहू नका, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं काय म्हणणं आहे, दोन्ही साईडला केलं साहेब तुम्ही, आम्ही काय म्हणत नाही ना तुम्हाला। आमचे पण घ्या तितकं, तुमच्या तिकडून पण घ्या ना, असं आमच्या एकल्यावर आम्ही नाही करू नका तुम्ही। ठीक, काय म्हणणं आहे तुमचं? आज जे महानगरपालिका सर, हे महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला नोटीस देण्यासाठी आणि मार्किंग करण्यासाठी आलेले आहेत, परंतु आमचं प्रामाणिक असं म्हणणं आहे की आमचे काश्मीर नगर कांचनवाडीचे जे सगळे रहिवासी आहेत अत्यंत संवेदनशील स्वभावाचे आहेत। हे अधिकाऱ्याला आणि सगळ्या कर्मचाऱ्याला सहकार्य करणारे लोक आहेत। आमचं असं म्हणणं आहे की रोडची मार्किंग किंवा तुम्हाला रोडचं काय नोटीस द्यायचे आहेत ते तत्पूर्वी आमचा महानगरपालिकेने या रोडच्या संदर्भात आक्षेप मागवला होता। त्या आक्षेपावर नागरगोजे साहेबांच्या कमिटी समोर सुनावण्या झालेल्या आहेत, आणि त्या सुनावणीचा निकाल पेंडिंग असताना तुम्ही आम्हाला, निकालच आमचा बाकी असताना तुम्ही चुकीचं नोटीस देणार कशाने, आम्ही घेणार कशा त्या चुकीचं नोटीस? म्हणून आमचं म्हणणं आहे की साहेब
त्या कमिटीचा निकाल येऊ द्या, आम्ही सहकार्य करतो, आम्ही आमच्या हाताने टेप धरतो आणि आमच्या घराला लावतो, तिथं काय काय मार्किंग करायची करून पाडून टाका, आम्ही तुम्हाला आमचं सहकार्य करतो. पण जर रोडच तुमचा 18 मीटर होणार असेल तर तुम्ही 36 मीटरवर मार्किंग का करता आणि कशाच्या आधारावर करता? उद्या तुम्ही आमच्या 36 मीटरच्या मार्किंग करणार, घर पाडणार आणि उद्या 18 मीटरचा रोड झाला, मग त्याचं काय करायचं? निकाल येऊ द्या, निकालामध्ये जर 18 मीटर आला तर 18 मीटर बघू, जर निकालामध्ये 36 मीटर आला तर 36 मीटर आम्ही पाडून द्यायला तयार आहे. परंतु जर बेकायदेशीर पद्धतीने महानगरपालिकेचे अधिकारी आमच्यावर जर नोटीस देत असतील तर आम्ही गोरगरिबांनी घ्यायच्या कशा? आमचं काहीच म्हणणं नाहीये, फक्त त्या ईपी प्लॅनचा निकाल येऊ द्या, त्या निकालावर आम्ही तुमच्या पुढच्या नोटीस घेतो, तुम्हाला सहकार्य करतो. आणि म्हणून आज आम्ही तुमच्या माध्यमातून अशी विनंती करतो की महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना सुद्धा आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही याच्या अशीच विनंती केलेली आहे की रस्ता हा करत असताना गट नंबर 10 आणि गट नंबर 11 याचा सेंटर पॉइंट पकडावा आणि गट नंबर 11 मधून जेवढी जागा घेतली त्याची तेवढी जागा आमच्याकडून घ्यावी. परंतु गट नंबर 10च्या लोकांनी रोड सोडलेला असताना 18 मीटरचा, गट नंबर 11च्या लोकांनी सर्व्हिस रोड सुद्धा सोडलेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये दैनिक लोकमतच्या एका पेपरमध्ये 2018 मध्ये बातमी आली की 2013च्या बातमी आलेली आहे की बिल्डरच्या घशात महानगरपालिकेने रस्ता घातला. म्हणजे गट नंबर 11 मधून जो जाणारा रस्ता आहे तो गट नंबर 10 मधून वळवण्यात येत आहे. हा एक प्रकारचा अन्याय आमच्यावर होत आहे आणि ह्याच अन्यायावर आम्ही न्याय मागण्यासाठी कमिटीकडे आम्ही आक्षेप नोंदवले. आक्षेपावर सुनावणी झालेली आहे. आमची एक नम्र विनंती आहे की आक्षेपचे निकाल येऊ द्या, मग पुढच्या कारवाईला आम्ही. आज येण्याचं काय कारण आहे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं? काय वाटतं तुम्हाला? सर, आम्हाला असं वाटतं की आता आचारसंहिता लागलेली आहे. उद्या महानगरपालिकेचे निवडणुका झाल्यानंतर महापौर, विरोधी पक्ष नेते आणि सत्ताधारी पक्ष असे सगळे जमा होतील. ह्या प्रश्नावर गदारोळ होईल आणि न्यायाची बाजू ते नगरसेवक लोक घेतील निवडून आल्यानंतर आणि ते हे बघतील की खरंच गोरगरिबाची घरं पाडणं गरजेचं आहे का, ते कायदेशीर आहे का, की महानगरपालिकेने खरंच तो रस्ता घशात घातलाय का बिल्डराच्या. या सगळ्या गोष्टीचा उहापोह होईल. उद्या ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि त्या कुठेतरी दाबून टाकण्यासाठी आम्हाला ते सगळं पुढे येण्याच्या आधीच आमच्यावर हे अशा पद्धतीचे. साहेब सुद्धा तुमच्या सोबत होते, त्यांनी कमिशनर साहेबांसोबत तुमची मीटिंग केली होती. हो, केली होती. तर त्या मीटिंग मध्ये महापौर साहेबांच्या बैठकीत आणि कमिशनर साहेबांच्या मीटिंग मध्ये असं ठरलं की साहेब तुम्ही मार्किंग करत असताना आम्हाला सेंटर पॉईंट सांगा. तर आयुक्त साहेबांनी सांगितलं की सेंटर पॉईंट सांगता येत नाही. म्हणून आम्ही सांगितलं की गट नंबर 10 आणि गट नंबर 11चा मध्यबिंदू काढा. आणि तो मध्यबिंदू काढत असताना आमच्याकडे भूमी अभिलेखचे नकाशे आहेत, त्याप्रमाणे मग त्यांनी आम्हाला कबुली दिली की महानगरपालिकेचे अधिकारी आणि भूमी अभिलेखचे अधिकारी यांची संयुक्त आपण मोजणी करू. मोजणी केल्यानंतर कसा रस्ता येईल त्या पद्धतीने तुम्हाला तो मान्य करावा लागला. आम्ही ते मान्य केलेलं आहे. परंतु आम्हाला दिलेलं आश्वासन साहेबांनी पाळलेलं नाही किंवा ते विसरले हे मला माहित नाही. परंतु मोजणी झालेली नाहीये. कुठल्याही पद्धतीची मोजणी झालेली नसताना किंवा कुठल्याही पद्धतीचा निकाल आलेला नसताना हे चुकीच्या पद्धतीने आम्हाला नोटीस देण्यासाठी किंवा मार्किंग करण्यासाठी अधिकारी पाठवले आहेत. आम्हाला ते मान्य नाही आहे साहेब. आता तुमचं काय म्हणणं आहे? आमचं असं म्हणणं आहे की विकास प्रत्येकाला पाहिजे, परंतु तो फक्त गरिबाचेच घर पाडून झाला नाही पाहिजे. तर कायदेशीर तुम्ही बाजू घ्या. जर मग त्याच्यामध्ये कोट्याधीश असतील, गरीब श्रीमंत असतील, गरीब असतील त्यांना परंतु गरिबाच्याच घरात गट नंबर 11 मधून सरळ रस्ता येतो इथून तिथून आणि तो गट नंबर 10 मध्ये आल्यानंतर त्याला C आकार दिला जातो. असा जगातला कोणता रस्ता आहे की तो सरळ येतो आणि गरिबाच्या घरा आल्यावर वाकडा होतो? मी कुठं थांबवलं पाहिजे. ह्याच्यामधून तुमच्या कारभाराची सगळी चुणूक दिसून येते. काय वाटतं तुम्हाला? बिल्डरांना सपोर्ट करण्याचं अत्यंत धनाढ्य लोक आणि श्रीमंत लोकांना सपोर्ट करण्यासाठी आणि महानगरपालिकेची आचारसंहिता असतानाही आणि सगळ्यात महत्वाचा आमचा ईपी प्लॅनचा निर्णय निकाल बाकी असतानाही महानगरपालिकेला एवढी गडबड काय? आता सगळ्यात महत्वाचं आणखी एक सांगतो, ते सांगतं की या रस्त्यावर रहदारी आहे. साहेब, रहदारी का आहे? या रस्त्यावरचे पोल रोडच्या मध्य भागामध्ये उभा आहे. आमच्या गरीब लोकांनी स्वतःचे घर स्वतः पाडून घेतलेत. तुम्ही बघा साहेब, हे आम्ही स्वतः पाडून घेतलेले आहेत. मग ही रहदारी का होते? ही रहदारी होते रस्त्यामध्ये उभे असलेल्या पोलमुळे. तर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताला विनंती करतो की साहेब तुम्ही एकदा ते पोल काढा. जेवढा रस्ता आहे तेवढा मोठा करा. जर तो अपुरा पडला तर त्याचा पुढचा विचार करू ना आपण. परंतु ते न करता पोलमुळे रहदारी होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने पोल जवळजवळ ती रहदारी होते. ह्याचा अभ्यास न करता साहेब हे विनाकारण आम्हाला आमच्यावर रहदारीसाठी करतात, दबाव आणतायत. हे चुकीच्या पद्धतीने आम्हाला नोटीस देत आहे, आम्हाला मान्य नाही. आज या ठिकाणी कांचनवाडी इथे कांचनवाडी ते नाथवेली रस्त्यासाठी जे आहे
मनपाचे जे झोन 10 चे बिल्डिंग ऑफिसर आहे खडसे यांच्या माध्यमातून इथं नागरिकांना सूचनित करण्यात आले की न्यायालयाचे आदेश आहे, न्यायालयाच्या आदेशाच्या हिशोबाने आम्ही जे आहे तुमचं म्हणणं मांडण्यासाठी इथं जे आहे आम्ही तुम्हाला इथं 15 दिवसाचे किंवा 8 दिवसाच्या आतमध्ये जे आहे तुमचं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस देणार। परंतु आम्ही मान्य न्यायालयाचं पण आदेशाचा जे आहे सन्मान करतो, मान्य आयुक्त साहेबांचा पण सन्मान करतो, परंतु या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीने व कृती समितीच्या वतीने हेच सांगण्यात येत आहे की हा जो रस्ता 36 मीटर झाला होता, तर मागील रिवाइज डीपी प्लॅन मध्ये जे नवीन विकास आराखडा झाला त्याच्या रिवाइज डीपी मध्ये 18 मीटर झाला आणि परत याच्यावर नोटिफिकेशन काढण्यात आले की आपले शहराचे रस्ते जे आहे ते छोटे होते ते मोठे करण्यात आले, परंतु असे जे रस्ते आहेत त्याची अजून ईपी फायनल नाहीये। ईपी फायनल नसताना सुद्धा आपण या ठिकाणी साधारण ठिकाणी कारवाई करताय, तर स्थानिक नागरिकांचं म्हणणं हेच येतोय की आपण कारवाई करा, कारवाईला विरोध नाहीये, परंतु या रस्त्याची ईपी तर फायनल होऊन द्या। या रस्त्याची ईपी फायनल नसताना जे आहे आपण कारवाई करताय, तर स्थानिक नागरिकांचं हेच म्हणणं आहे की मान्य आयुक्त साहेब असतील व अतिक्रमण विभागाचे प्रमुख असतील त्यांना हेच म्हणणं आहे की तुम्ही ईपी फायनल होऊन द्या। ईपी फायनल झाल्यानंतर जे काही ईपीचा निर्णय येईल, निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करू आणि आम्ही आमच्या हाताने ते टेप मोजून आम्ही आमच्या बिल्डिंगवर जे काही कारवाई करायची असेल ते कारवाई करू। जर नाहीच केले आणि त्यांनी मनमानी केली तुमचं काय राहणार? मनमानीचा जे विषय आहे तुम्ही टेक्निकल बाजू विचार करा ना, आपण सगळे सुशिक्षित लोक आहे, टेक्निकल बाजू कोणी पण विचार केली तर ईपी फायनल नसताना आपण कारवाई कसं करताय हे आमचं म्हणणं आहे। आज या ठिकाणी जे काही महानगरपालिकेचं पथक या ठिकाणी मोजणी करण्यासाठी आलेलं आहे, त्याच्यामुळे या भागामधले नागरिकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। प्रशासनाचं जी काही भूमिका आहे ही अतिशय निर्दयी आहे साहेब, कारण शहरामध्ये आतापर्यंत एवढे अतिक्रमण पाडले, त्याच रस्त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी शासनाकडे पैसे नाही किंवा महानगरपालिकेकडे पैसे नाही, ते वरती शासनाकडे या रस्त्यासाठी पैसे मागू लागले आणि या लोकांना बेघर करून शासन निवारा कुठे देणार आहे? अक्षरशः सरकारची जी भूमिका आहे की अन्न वस्त्र निवारा या असताना हे सरकार किंवा इथलं प्रशासन किंवा हे जे अधिकारी हे तर लोकांना बेघर करू लागले आणि अतिशय चुकीची गोष्ट आहे। मी या गोष्टीचा निषेध करतो, प्रशासनाला विनंती करतो की ही कारवाई तात्काळ थांबवावी। या लोकांचा अगोदर पुनर्वसनाचा प्रश्न त्यांनी मिटवावा आणि नंतर त्यांना जी जमीन पाहिजे ती त्यांनी हस्तांतरित करावी, काय विषय नाही बाकीचा। ये चालू है अभी आचारसंहिता कर सकते क्या कारवाई? नाही, आचारसंहिता तर करायलाच नाही पाहिजे साहेब कारवाई। आता मुलांच्या परीक्षा आहे, शाळा आहे, सगळ्या गोष्टी आहे, या लोकांना तुम्ही आज जर बेघर करशाल तर हे लोक विस्थापित होणार का नाही होणार याचा पण प्रशासनाने विचार करायला पाहिजे। 10वी 12वीची परीक्षा आहे, 10वी 12वीच्या परीक्षा आहे, इथले लोक सगळे विस्थापित होऊन जातील। मला असं वाटतं आमकारेचा कायदा आणि दादागिरी नाही, हुकुमशाही झाली ना साहेब, या देशामध्ये हुकुमशाही झाली नाही, म्हणजे हा बुलडोझरचा कायदा आहे। ज्यावेळेस एवढी पूर परिस्थिती आली तेव्हा शासनाकडे यंत्रणा नव्हती आणि महापालिका अतिक्रमण उडवायला जात 5-5 जीसीबी घेऊन जाते आणि जेव्हा इथं लोकांच्या घरात पाणी घुसलं, पूर आला, तेव्हा यांच्याकडे जीसीबी उपलब्ध नव्हत्या, म्हणजे आमकारेचा कायदा झाला ना त्यांचा। आता एक प्रश्न आहे असा की पडेगाव मध्ये मिसबा कॉलनी मध्ये यांनी 11 करोड दिलेले आहे। आधी आता एक 15 दिवसाची गोष्ट आहे, 11 करोड त्या रस्त्याला आणि हे पडलेले याला दिले नाही, तुम्हाला कसं बघता याला? नाही, हे चुकीचं आहे ना, हे जे आहे ना हे शासन जे उद्योगधार्जी नाही, म्हणजे या भागात जे काही उद्योजक राहतात, कारखानदार राहतात, त्यांना वातावरण असं वेगळं वाटलं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी कारवाई करतात। ते गरिबासाठी थोडी करू राहिले। शासनानं गरिबी हटाव ही जी मोहीम राबवलेली तर गरीब लोकांना गरिबीतून वर काढण्यासाठी पाहिजे का त्यांना अजून गरिबीत घालण्यासाठी पाहिजे? म्हणजे बेघर करून ते गरीब होणार ना साहेब। आज या लोकांचे विरोध करताय तुम्ही? विरोध आहे मार्किंगचा आमचा। जोरदार आवाज। आज महानगरपालिकेचे कर्मचारी आम्हाला नोटीस देण्यासाठी आलेले आहेत, तरी आमचा कडाडून विरोध आहे त्याला, कारण की आमच्या डीपी रोडचा जो 36 मीटर होता अगोदर, त्या टायमाला आम्हाला जे आक्षेप मागवले गेले ते आक्षेप आम्ही नोंदवल्यानंतर आमची जी नागरगोजे साहेबांसमोर जी कमिटी समोर मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये नागरगोजे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की रोड 36 मीटर नाही 18 मीटरवर रोड झालेला आहे, त्यावरती तुमचे काय आक्षेप आहे ते नोंदवा। ते नोंदवल्यानंतर सुद्धा महानगरपालिकानी टोटल सर्वेक्षण केलं, त्या टोटल सर्वेक्षणमध्ये सांगितलं गेलं की हे ड्रेनेज लाईनसाठी टोटल सर्वेक्षण चालू आहे, त्यांनी ते चुकीचं टोटल सर्वेक्षण केलं। ते फक्त एक साइड टोटल सर्वेक्षण केलेलं आहे त्यांनी गट नंबर 10 मध्ये। आता आम्ही आयुक्त साहेबांसमोर जी मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्वांनी एकच मुद्दा मांडला होता की गट नंबर 10 आणि 11ची जी मध्यरेषा आहे त्या मध्यरेषेपासून
18 मीटर इकडनं घ्या आणि 18 मीटर तिकडनं घ्या 36 मीटर झाला तर, आणि जर 18 मीटर झाला तर 9 मीटर इकडनं 9 मीटर तिकडनं घ्या. तर तसं न करताना यांनी आतापर्यंत मोजणी फक्त आतापर्यंत जे आयुक्त साहेबांनी मोजणीसाठी जे आदेश दिले होते ती मोजणी आतापर्यंत झालेली नाही, आणि त्या जी जुनी मोजणी टोटल सर्वेक्षण झालेलं आहे त्याच मोजणीवरती हे कारवाई करत आहेत आणि त्याच्यावरतीच नोटीस देत आहेत 36 मीटर वरतीच. तर हे आम्हाला मान्य नाही आणि आम्ही आता त्याचा विरोध करत आहोत. ये प्रशासक फिर वापस से गलत तरीके से यहाँ पे काम करने की कोशिश कर रहा है, जो ताकि इससे पहले हमने आयुक्त साहब के निदर्शन में लाके दिए थे कि ठीक है ये 18 मीटर का ही रास्ता है, ये ना 36 मीटर हुआ है, लेकिन आयुक्त साहब ना सुनते हैं किसी का, अपना मनमानी कर रहे हैं. उनका कहना है कि नहीं ये 36 है तो 36 ही है. अरे भाई डॉक्यूमेंट पे 18 ही लिखा हुआ है तो आप बिना वजह क्यों उसको 36 कर रहे हैं. और दूसरी चीज जो 36 मीटर का रास्ता है उनके कहने के हिसाब से, तो ये 36 मीटर का रास्ता है तो दोनों साइड से ले लो, दोनों साइड से ले लो, दोनों साइड से करो, उसके लिए हमारे कोई मना ही नहीं है. लेकिन बिना 18 मीटर का है तो 18 मीटर के हिसाब से आप 9 मीटर वो साइड से लीजिए, 9 मीटर ये साइड से लीजिए. दोनों तरफ से 9-9 मीटर का लिया तो दोनों को भी किसी को कुछ प्रॉब्लम नहीं है. आपके काम में हम कुछ भी अड़ताला निर्माण करने की कोशिश नहीं करेंगे, लेकिन आप भी जनता की तरफ ध्यान देके आप थोड़ा सा समझ के, ये पूरी जनता यहाँ पे रोड पे जो खड़ी है आपका आदर सम्मान कर रही है. इन्होंने आपने देखा होगा तो यहाँ से वहां लेके जिनके सामने शटर थे, जिनके सामने शेड डाले थे, उन्होंने अपनी शेड सीढ़ियाँ जो भी है पूरा सामान निकाल के लिया हुआ है. इतना कोऑपरेट कर रहे हैं. आपको जाने आने के लिए जो तकलीफ हो रही है उसके लिए रास्ता भी उन्होंने खाली करके दिया है. आपसे हम हमारे सबके ओर से आपकी ये विनंती है कि जो भी रास्ता खाली हुआ है वहाँ आप सिर्फ रोड बनाइए, रोड बनाइए. देखो कितना खाली रास्ता करके दिया है, वहां पे रोड बनाइए. रोड बनाने के बाद में जाने आने के लिए एकदम आसान तरीके से सुविधा निर्माण हो जाएगी. इसलिए ये रास्ता अभी इतना जल्दी कुछ करने की जरूरत नहीं है. ये हमारे सबके ओर से आपको ये निवेदन है. आचार संहिता में कार्रवाई कर सकते, क्या लगता है? आचार संहिता में कार्रवाई तो एक्चुअली होना नहीं चाहिए, लेकिन अभी प्रशासन अपनी मनमानी कर रहा है. यहाँ पे आचार संहिता है, आचार संहिता आम जनता के लिए क्या, शासन के लिए आचार संहिता नहीं क्या? शासन अपनी मनमानी कर सकता है क्या? ठीक है, कुछ जो इमरजेंसी रहा, बहुत ही कुछ इमरजेंसी, उसमें कार्रवाई करो, उसके लिए कुछ नहीं. लेकिन ये कौन सा इमरजेंसी है आपके लिए? ये कौन सा इमरजेंसी जो आचार संहिता आम आदमी के लिए और शासन के लिए नहीं है क्या? अभी आचार संहिता में आपके अधिकारी अलग अलग काम पे लगे हुए, आप भी अभी निवडणूक आयोग के इसमें आप भी बिजी है, फिर भी ये क्यों कर रहे हैं आप? क्या कर रहे हैं? दिख रही है आपको इसमें अधिकारी कर्मचारियों की मनमानी से ये मनमानी चल रही है. अधिकारी और कर्मचारी की 100% मनमानी है. और लोगों की आप आचार संहिता बोल के लोगों की दिशा भूल भी आप कर रहे हैं. अगर आप आचार संहिता के नियम नहीं पालन करेंगे तो आम जनता से क्या उम्मीद करेंगे आप? इस तरह से आप अपनी कार्रवाई अगर करेंगे तो फिर हम वापस से रास्ते पे उतरेंगे, फिर वापस से हम भी आचार संहिता नहीं देखेंगे, जैसे को वैसा हम भी उत्तर देंगे.